साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची निवडणूक 17 जागांसाठी 133 अर्ज दाखल। तिरंगी निवडणुकीनं वाढली रंगत। विनायक राऊत हे मतदारसंघाला लागलेला कलंक, नितेश राणेंची टीका। तर राणे हेच महाकलंक, सतीश सावंतांचा पलटवार। सोलापूरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्याकडून रेनगर इथल्या गृहप्रकल्प कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 19 जानेवारीला होणार चाव्यांचं वाटप। वाशिमच्या कारंजामध्ये नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा 724वा जन्मोत्सव सोहळा सुरू। महाराजांच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा महिलेच्या पोटात राहिला गर्भ। बीडच्या अंबाजोगाईमधल्या स्वराती रुग्णालयातली धक्कादायक घटना। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम जनमन योजनेचा पहिला हप्ता देणार। 540 कोटींचा पहिला हप्ता आज आदिवासी बांधवांना दिला जाणार। देशभरामध्ये मकर संक्रांतीचा आज उत्साह। गंगा स्नान करण्यासाठी गंगातीरी भाविकांची मोठी गर्दी। मकर संक्रांतीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाजीपाल्याची आरास। पारंपरिक अलंकार आणि पोशाखांनी नटले विठ्ठल रखुमाई। नागपूरमध्ये नायलॉन मांजा उडवणं पडलं महागात। पोलिसांकडून 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। भरधाव टेम्पोची बाईकला जोरदार धडक। येवल्याच्या नगरसूल जवळची घटना। अपघात ट्रकच्या डॅशकॅममध्ये चित्रित। सोलापूरमध्ये केएलई शाळेमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन। मुख्याध्यापकांची तडकाफडकी बदली केल्यानं निदर्शनं। संक्रांतीच्या दिवशी परळी बाजारपेठेमध्ये तुंबळ हाणामारी। घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। ओमराजे निंबाळकरांनी धोका दिला। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा आरोप। मी लढणार आणि निवडूनही येणार, शिवाजीराव आढळराव पाटील यांचं आव्हान। अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढणार। राज्यामध्ये थंडी वाढणार। हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रातल्या तापमानात होणार घट। प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन। आज पहाटे लखनौमध्ये घेतला अखेरचा श्वास। अमेरिकेच्या आयोवामध्ये हिमवादळ। रस्त्यावर 1 फुटांपेक्षा जास्त बर्फ, तर तापमान उणे 40 अंशांवर। ब्राझीलच्या रिओ दी जानेरिओमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। महापौरांकडून आणीबाणीची घोषणा।